नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत. आणि बऱ्याच जणांनी मला कालच्या व्हिडिओवरती बरंच काही सजेस्ट केलेलं आहे. तर काय झालं, कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी प्रश्न केला होता की तुम्ही साडी नेहमी घालता का म्हणून. मला वाटतं त्यांचा प्रश्नच असा होता की घालता, त्याच्यामुळे मी उत्तर देतानाही तसंच दिलं, माझ्या लक्षात नाही आलं ते. आणि बोलता बोलता थोडीशी घाई होते. तर अगदी खरी गोष्ट आहे आणि बरोबर तुम्ही पॉईंट पकडलेला आहे. तर आज की नाही म्हटलं सकाळपासून रुटीन थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करायचं. सगळं तर होत नाही शक्य मला, कारण एकटीच घरी वावरत असते मुलं स्कूलमध्ये वगैरे गेल्यानंतर. तर त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा की नाही, सकाळ झाली का रात्री कितीही ओटा स्वच्छ केलेला असला तरीही सकाळी उठल्यानंतर गॅसवरती आणि ओट्यावरती कपडा मारायची माझी सवय आहे. आणि हे मी माझ्या मम्माकडून शिकलेली आहे. तर तिलाही तीच सवय होती पहिल्यापासून आणि मी ते बघत आलेली आहे. आणि ही गोष्ट ना अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी तर ती फॉलो करते आत्तापर्यंत. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या, ज्याने आपल्याला समाधान भेटतं. आता हे करून तुला काय भेटतं असं मनात येणं आहे, अगदी येऊ शकतं. पण तरीही मी सांगेन की मला खूप छान वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या किचनमध्ये सुद्धा असते. आणि मला किचन अतिशय आवडतं माझं. त्याच्यामुळे की नाही मी या छोट्या छोट्या गोष्टी करत असते. आणि चांगल्या गोष्टी बघून करायला काहीच हरकत नाही. तर गॅस आणि ओटा पुसल्यानंतरच मी गॅस पेटवते. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 1 ग्लास कोमट पाणी. आणि कोमट पाणी पिताना मी उभ्या उभ्यांनी किंवा काहीतरी काम करता करता अजिबात नाही, निवांत बसून शांत बसून मी ते पाणी पिते. आणि ही माझी पहिल्यापासूनचीच सवय आहे. तर ही सुद्धा चांगली सवय आहे, त्याच्यामुळे मी ती ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर की नाही, मुलांच्या आज टिफिनमध्ये मी वरीच्या तांदळाचे घावण दिले होते. तर रात्री ना वरीचे तांदूळ जे आहेत ते भिजत घातलेले आणि सकाळी ते वाटून घेतले. आता वरीचे तांदूळ अगदी लगेच भिजतात, ते रात्रीच भिजत घालायला हवे असं काही नाही, 2 तासात भिजतात. पण मला सकाळी खूप लवकर करायचा असतो टिफिन, त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत घातले होते. आणि भिड्यावरतीच घावण काढलेले आणि खूप सुंदर त्याला जाळी पडली होती आणि अगदी सुंदर दिसत होते. चवीलाही छान लागतात. आणि त्याच्याबरोबरच ओल्या नारळाची चटणीसुद्धा मी दिलेली होती. तर सध्या कसं आहे, मुलांच्या एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे मुलं लवकर घरी येतात आणि त्याच्यामुळे फार असं काही म्हणजे थोडासा हलका-फुलका टिफिन दिला तरी चालतो. त्याच्यामुळे मी घावण आणि चटणी त्यांना दिली होती. आणि नेहमी माझ्या जे मी टिफिनचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते त्यात तुम्ही पाहिलंच असेल, टिफिनमध्ये एखादं फ्रूट असतं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा असतात. तर म्हणून त्याच्यामध्ये एक फ्रूटसुद्धा मी कट करून दिलं त्यांना. आणि आजच्या टिफिनमध्ये वरीच्या तांदळाचे घावण होते, ओल्या नारळाची चटणी होती, हे आहे फ्रूट आणि हे आहे ड्रायफ्रूट. असा आजचा टिफिन होता. त्याच्यानंतर की नाही सगळी देवपूजा वगैरे माझी आज करायची होती. आणि गुरुवार म्हटल्यानंतर थोडंसं हे असतं आवरायचं आणि देव वगैरे सगळं धुवून करते की नाही. मी आठवड्यातून एकदाच करते, एवढं तर मला रोज नाही पॉसिबल होत, पण आठवड्यातून एकदा करते. त्याच्यामुळे गुरुवारी फार वेळ लागतो पूजेला मला. आणि सगळ्याच मूर्त्या ज्या आहेत देवांच्या त्या सगळ्या मी धुवून घेते. पण आज तुमच्याबरोबर फक्त स्वामींची पूजा मी शेअर करते. तर देवारा पण मी गुरुवारचाच स्वच्छ करून घेते, सगळं अगदी व्यवस्थित साफ करून घेते. आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे करते. पहिला दिवा लावून मला पूजेचं पण तुम्ही शेअर करा म्हणून सांगितलं होतं, पण मी करेल कधीतरी तुमच्यावर ते सुद्धा शेअर. स्वामींच्या मूर्तीला मूर्ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली का त्याच्यानंतर पूर्ण मूर्तीला मी अष्टगंध लावते. आणि हे ना मी एका ताईंचं पाहिलेलं होतं. या ज्या सगळ्या गोष्टी मी करते, ह्या माझ्या जन्मापासून मी शिकून आलेली नाही, तर मी हे पाहूनच केलेलं आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही जेव्हा कमेंट करता ना की तुमचं पाहून ताई मी पण हे असं करायला लागली आहे, खूप छान वाटतं वगैरे, तर मी सुद्धा असंच कोणाचं तरी पाहून केलं, मलाही छान वाटायला लागलं. खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव यायला लागले. आणि मग माझ्याकडून ते नेहमी होतच गेलं आणि आत्ता तर ती सवयच झाली. तर छान पूजा वगैरे केली. आणि ही जी वस्त्र मी स्वामींना घालताना तुम्हाला दाखवली ना ती, किंवा तो मुकुट वगैरे, हे सगळं मी बनवलेलं आहे स्वतः. आणि माझ्या मुलींनी बनवलेलं आहे. तर त्या दोघींना पण मी तो एक टास्क दिला होता असंच गमतीमध्ये. तेव्हा त्यांनी ते वेगवेगळे असे दोन, आणि खरं तर गळ्यामध्ये जी माळ आहे ती सुद्धा मण्यांची ओवून त्यांनीच बनवलेली आहे ती. तर अशी सगळी पूजा होती. आणि ही जी रांगोळी आहे की नाही आजची, ती मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. जर बघितली नसेल तर नक्की बघा.
त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली आणि आज की नाही मिक्स व्हेज मी एकदा तुमच्याबरोबर शेअर केली होती जेवणामध्ये, पण रेसिपी शेअर नव्हती केलेली. तर आज मी डिटेलमध्ये कशी बनवते ना, ती माझी पद्धत तुम्हाला सांगते. म्हणजे पूर्ण रेसिपीज दाखवते तुम्हाला. तर इथे की नाही सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे, मटार आहे, गाजर आणि बटाटी आहे आणि फरसबीसुद्धा आहे. तर आपल्याला पाहिजे तसं आवडीने आपण त्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि छोट्या-छोट्या कट करून घेते त्या भाज्या. कांदा आणि टोमॅटो जो आहे ते आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवायची. तर फ्लॉवर आहे तो व्यवस्थित निवडून घेतला. गाजर, सिमला मिरची वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि ते की नाही अगदी थोड्याशा तेलामध्ये थोडीशी हळद आणि अगदी थोडीशी मिरची पूड टाकून कलर यायच्यासाठी परतवून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती 2-3 मिनटं परतवल्यानंतर की नाही अगदी बारीक गॅस करून थोडीशी वाफवून घेतली आहे मी ती. त्याच्यानंतर इथे जी ग्रेव्ही बनवतो आपण त्याच्यासाठी कांदा घेतला आहे, टोमॅटो, आलं, लसूण आणि त्याच्यामध्ये थोडेसे काजूगरचे तुकडे टाकलेले आहेत आणि हे काजूगर जे आहेत ते घरीच भाजलेले आहेत. त्याच्यामुळे थोडेसे भाजलेले कसे असतात घरी तसे ते दिसत आहेत. त्याच्यानंतर मिक्स व्हेजमध्ये मी पनीरसुद्धा टाकणार आहे आणि हे जे पनीर आहे ते घरीच बनवलेलं आहे. रात्री ठेवलं होतं बनवायला आणि मग ते फ्रीजमध्ये उचलून ठेवलेलं. तर पनीर जर बनवायचं असेल मला तर शक्यतो मी ते घरी बनवते. कधीतरी जर नाहीच जमलं तर मी बाहेरून मात्र आणते. तर घरी बनवलेलं पनीरसुद्धा खूप सुंदर असतं आणि मला ते आता पुन्हा बनवून की नाही व्यवस्थित जमायला पण लागले. तर ते सुद्धा मी थोडंसं फ्राय करून घेतलं अगदी थोड्याशा तेलावरती आणि त्याच्यामध्ये मिरची पूड टाकून व्यवस्थित हे करून घेतलं. तर मिरची पूड मी कलरसाठीच टाकलेली आहे, कारण ग्रेव्हीमध्ये केला की नाही ते व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. तर छान असा कलर पनीरला आलेला आहे. त्याच्यानंतर त्याच पातेल्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे आणि कांदा जो आहे तो खूप मोठा असं कापून घेतलेला आहे आणि त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्यात. ते त्याच्यामध्ये टाकून परतवून घेतला आणि आपण जो मसाला कांदा टोमॅटोचा बनवलेला होता मिक्सरला वाटून घेतला आणि ते त्याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर की नाही त्याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर आणि ही कमी तिखट आहे त्याच्यामुळे फक्त रंगासाठीच येते. त्याच्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचाभर, थोडीशी हळद आणि सगळ्यात शेवटी धना पावडर जी असते ती थोडीशी टाकून घेतलेली आहे. आणि हा जो मसाला आहे तो सगळा त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आपल्याला आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून झालं का त्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकून, म्हणजे जळायला नको ते म्हणून ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची. पाणी टाकून व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. गॅस बंद करून त्याच्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे अर्धा वाटी एवढं दही त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ती ग्रेव्ही पुन्हा एकदा व्यवस्थित अशी एकसारखी करून घेतली. हां, आणि मी ग्रेव्हीमध्ये मीठ वेगळं टाकलं आहे आणि जी भाजी असते की नाही त्यांनाही मी परतवून घेताना मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामुळे एकत्रच मीठ नाही टाकलं. अंदाजाने असं थोडं टाकलं. आपल्याला पाहिजे तसं आपल्याला जमेल तसं आपण करू शकतो. त्याच्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत ज्या आपण तेलामध्ये वाफवून घेतलेल्या आहेत, म्हणजे तेलावरती आपण परतवून घेतलेल्या अगदी थोड्याशा तेलावरती आणि वाफेवरती त्या थोड्या शिजवून घेतल्या मी. त्याच्यानंतर त्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि ग्रेव्ही आहे की नाही ती पहिल्यांदाच खूप छान शिजवून घेतली आणि भाज्याही छान शिजवून घेतल्या, कारण नंतर जास्त शिजवायची गरज लागत नाही. सगळ्या भाज्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी, आपल्याला ग्रेव्ही कशी पाहिजे थिक किंवा कशी पाहिजे तसं तेवढं पाणी आपण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी भाजी आहे की नाही ती शिजवून घ्यायची, म्हणजे 10 मिनटं तरी मंद आचेवरती शिजवून घ्यायची. छान भाज्या शिजल्या असं असं वाटलं का मग गॅस बंद करायचा, कोथिंबीर पेरायची. तर अशी ही रेसिपी होती. मी अशा पद्धतीने बनवते. त्याच्यानंतर हे आहे आजचं जेवण. तर काय झालं की एका जेवणामध्ये मी ते मिक्स व्हेज तुमच्याबरोबर शेअर केली होती, पण डिटेलमध्ये मला त्या रेसिपीबद्दल विचारलेलं आणि मला ती शेअर म्हणजे राहूनच गेलेलं ते. नंतर मग रांगोळ्यांचे वगैरे व्हिडिओ मी शेअर करायचे की नाही, तर ते सगळं राहून गेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आज मी योगायोगाने बनवतेच आहे मिक्स व्हेज, तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि माझी पद्धत थोडी वेगळीच असेल, तुम्ही सगळे बनवत असाल त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे मी आज ती थोडीशी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. पण दिसायला अतिशय सुंदर दिसत होते. हॉटेलमध्ये दिसते तशीच अगदी. हे ना घरगुती दही आहे, जे घरीच लावलेलं होतं बघा. खूप छान असं. चला आता आजचं ताट. तर आजच्या जेवणामध्ये गोड खीर होती. हे आहे वरण,
ही आहे आपली मिक्स व्हेज. ही आहे कारल्याची भाजी आणि ही कारली आपल्याच झाडावरची आहेत. मी तुमच्याबरोबर बागेतला व्हिडिओ शेअर केला होता. ती कारली तर झाली खाऊन, पुन्हा मला भेटली आणि मग ही त्याची भाजी आहे. त्याच्यानंतर आहे हे आहे दही, हा आहे भात आणि भात असाच ठेवू नये म्हणून त्याच्यावर थोडंसं वरण. पापड आहेत आणि वरणावरती साजूक तुपाची धार आणि ह्या आहेत चपात्या. तर असं सगळं होतं आजचं जेवण. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.